जे उपोषण करते सरळ बोलायचं, कारवाई नाही करत. उद्योग विभागाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. हे तिथं नाही आवाज सांगता येत. भारतीय जनता पार्टीचा 5 वर्ष ज्या पद्धतीने अडचणीत आहे, या कंपनीचे चेअरमन म्हणा, अध्यक्ष म्हणा, मसूरकर यांनी लोहार समाजाला आर्थिक संपन्नता आणण्यासाठी गव्हर्नमेंट योजनेतून एक मोठा प्रकल्प MIDC देवरुख इथं घेतला. या प्रकल्पासाठी असलेली जागा असेल, या प्रकल्पासाठी असलेली इमारत असेल, स्वतः संचालक मंडळाने बांधली इमारत घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरची गव्हर्नमेंट मशिनरी आली. त्या मशिनरी गव्हर्नमेंटची आल्यानंतर ती मशीन, मुख्य जी मशीन आहे घन मशीन, ही कार्यान्वितच झाली नाही. आणि त्यासाठी जे 20% रक्कम ह्या संचालकांना भरावे लागणार होते, ते ह्या संचालकांनी यांची 20% रक्कम जवळजवळ 1.25 कोटी रुपये होती, बरोबर ना. 1.25 कोटी रुपये भरण्यासाठी वेगळ्या पतसंस्था, सावकारी कर्ज, दागिने गहाण ठेवणं अशा माध्यमातून 1.25 कोटी उभे केले. आणि आश्चर्याची गोष्ट की ही कंपनी एकही दिवस चालू झाली नाही, एक दिवसही. ती मशीन देवरुखला हे उपोषणाला बसले पहिल्यांदा. ती मशीन चालू करण्याचं ठरलं. कंपनीकडनं जे टेक्निशियन आले होते त्यांनी त्यातला एक पार्ट गेलेला बरोबर, जवळजवळ 3 लाख रुपयाचा पार्ट. 3 लाखाचा पार्ट जेव्हा गेलेला समजलं तेव्हा त्या टेक्निशियननी तो पार्ट आणला. तोपर्यंत मधल्या कालावधीमध्ये 5 लाख रुपये डिपॉझिट MSCBला भरलेलं होतं. लाईट वापरलीच नव्हती, पण फिक्स चार्जेस जवळजवळ 80,000 रुपये पर मंथ असे संपत 5 लाख रुपये संपले. म्हणजे मशीनचं, कंपनीचं लाईट कनेक्शन तोडलं गेलं. नंबर 2, पाणी बिल थकल्यामुळे कंपनीचं पाणी तोडलं गेलं. यामुळे कंपनी बंद पडली. बँकांचे तगादे आणि हप्ते न भरल्यामुळे त्यांच्यावर जप्तीच्या सगळ्या आणि मग मात्र 2 तारखेला या ठिकाणी मसूरकर स्वतः उपोषणाला बसले. आता महत्त्वाचं जी गोष्ट इथं चालू झाली, अशा वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंतसाहेब यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि आपल्या सगळ्या टीमच्या माध्यमातून त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला, वस्तुस्थिती समजावून घेतली. एवढ्यापुरते थांबले नाहीत. फोटो काही इथं काढून पण झाला असता, पण इथनं उठले आणि हनुमान साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले आणि ज्या पद्धतीचा मी व्हिडिओ बघितला, ह्या आक्रमक पद्धतीने त्यांनी हा विषय जनतेसमोर मांडला. भाजपचे अध्यक्ष सावंतसाहेब, तालुका भाजपचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम यांचं मनापासून आभार मानेन. यंत्रणेचे आभार मानण्याच्या पलीकडे गेलेला आहे, कारण ते आहेत आसपास आहेत, ते जरा पक्ष म्हणून कुठे आहेत ते गेले, पक्ष म्हणून इकडे तिकडे गेले, कुठे इथं होते आता इथं येत नाही तर परत काढणार का? येऊ का? चला मग जिल्हाध्यक्ष साहेब झाले म्हणून झाले आणि भाजपमध्ये उतरून आलेले आहे. किती वेळ लपून टोकरी काढून मागताय बापू पत्रकार बरोबर? मग काय सांगतात पत्रकार समोर साहेबांजवळ बोलायचं सांगू नका. हो, मेहरबानी नाही करत, सरळ बोलायचं, सरळ बोलायचं, मेहरबानी नाही करत आहे. कलेक्टरने सांगितलं म्हणून तुम्ही मला ऐकायला लागलंय. तुम्ही काय नाही केलेलं याच्यात, सरळ बोलायचं आहे माणसाशी. मेहरबानी नाही करत आहे तुम्ही. मला अजून बघायचं आहे का आणखी काय करायचं ते बघायचं आहे. पत्रकारांसमोर करू आम्ही काय करायचं ते बघायचं आहे. भाषा चांगली नाही तुमची, काय कशी वागतात ते. हो इकडे बघा लोकांनी काय ते बाथरूममध्ये कसं लागतात. एवढं झालं आमचं एका बोलवलं ना, मान ठेवतात. काय झालं इथे यायला अडचण काय तुमची? का मंत्री कुठल्या पक्षाचे नाही? हां तेव्हा जाताना पुढे आम्ही काय इथं तुम्हाला मारावा तरी त्याला बोललोय? चांगल्या गोष्टीसाठी बोलवलं ना. काय रे हे सांगा काय करणार आहेत ते? तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणला निर्देशन देण्यात येतील. परत तुम्हाला आहे कधीपर्यंत करणार? कसं आहे कलेक्टर ऑफिस त्यांना सांगतात
काय करणार मग? तुम्ही ह्याच्यात काय करणार ते सांगा. ट्रायल घेण्यासाठी ऑपरेटर आला. म्हणजे नोंदणी झाल्यावर नोंदणी समजा जोडली झाली किती दिवसात करणार तुम्ही ती? नाही आता कसं आहे, ज्या दिवशी ट्रायल होईल नोटीस होईल हां. त्या दरम्यान चालावं लागतं. आम्हाला मी तुम्हाला परत विचारतो, नोंदणी झाल्यानंतर किती दिवसात आणणार? नोटीस झालं की 1-2 दिवसात. बघा रेकॉर्ड करता ना. विचारायला माहिती आहे. तुम्ही चर्चा झाली. विचारलं एवढंच सांगा. तुम्ही त्यांना माहीत असेल ते बिचारे आज अशी वेळ आली नसती. हे त्यांनी करायचं. ट्रायल झाल्यानंतर मसूरकर यांनी स्वतः कायमस्वरूपी ही नोंदणी घेण्याकरता अर्ज करायचा तो ते करतील. उर्वरित मागण्या शासन स्तरावर कळवण्यात याव्या. काय काय कळवलं सांगा तोंडात. बरोबर मागितलं. हां आणि काय तुम्ही तसं पत्र द्यायचं, ह्या मागण्या आम्ही तुमच्या शासन दरबारी पाठवतोय. दाखवा द्या त्याकडे. पुढे खोडायला आलात ना तुम्ही. हे बघा तुम्हाला पत्र आहे, उर्वरित मागण्या शासन स्तरावर कळवण्यात याव्या. तुम्ही पत्र द्या आत्ता इथे. तुम्ही कुठल्या कळवणार द्या? या तुमच्या व्हॉट्सअपवर नाही, आत्ता पत्र द्या. मोबाईल फ्लाईट मोडला टाकून द्यावं होता बघा. फ्लाईट झाल्या. मोठा नाही हो. हा? हां मग काय मग तुम्ही उपोषण सोडायला आलात ना. कॉपी तुमची कुठे आहे? हां झाली त्याच्यामुळे मेहरबानी नाही करताय तुम्ही. झाली म्हणजे काय? त्या मागण्या तुम्ही कुठल्या शासन स्तरावर काय पाठवल्या ते दाखवा आम्हाला. पाठवताना यांचं नोटीस पण झालं पाहिजे की बा ओळखतं का ते? व्हॉट्सअपवर आहे का नाही? तुम्हाला काय जातं सांगायला की आजारी उद्योग आहे? काय आजारी उद्योग का तो? काय घ्यायचं अडचणीत नाही का उद्योजक? तुम्हाला आज लेटर कधी मिळालं हे त्याच्या आधी तुम्ही प्रस्ताव दिला म्हणताय, पण त्या लेटरप्रमाणे प्रस्ताव दिला आहे का? काय तुम्हाला माहिती? काय काय सांगा. ट्रायल घेऊन द्यावी, नुकसान भरपाई द्यावी, थकीत बिलं द्यावी किंवा टोटल नुकसान झालं. टोटल नुकसान झाले की ते आणखी नाही. उद्योग विभागाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. हे तिथं तुम्हाला नाही वाच सांगता येत. ह्याच्या संदर्भात काय करा? ह्याला जबाबदार कोण? प्रस्ताव पाठवू नव्हे, ह्याला जबाबदार कोण आहे हे निश्चित करा पहिलं. तुम्ही रिपोर्ट उद्या द्यायचा आम्हाला, त्याला कोण जबाबदार होते तो रिपोर्ट तुम्ही जसा वर पाठवाल ना तशी एक कॉपी आम्हाला द्यायची. आम्हाला द्यायची एक कॉपी. आम्हाला उद्या कॉपी मिळायला पाहिजे तर ऑफिसमध्ये परत येणार आणि त्याची प्रत ह्याला मिळाली पाहिजे. भारीच आहे. पोलीस स्टेशनला सांगतात ते. निर्मल साहेबांनी तुम्हाला फोन केला होता का? मी राजेश चव्हाण बोलतो, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष. त्यांचा फोन आला होता का तुम्हाला आता? सोडतो उपोषण, पण ह्याने तुम्हाला कंप्लेंट केली का? ह्या अणबरांनी? हां ठीक आहे. मेहरबानी करायचं काम करता का रे? तुमच्या घरातल्या बायका कोण आहे? वडील नाही तुला? म्हणून पण असते माणसाला. एखादा माणूस 4-5 वर्ष 10 दिवस उपोषणाला बसतो, आपण पगार घेतो सरकारचा. त्याच्यामध्ये कुठेतरी आपण आउटपुट काढावा. व 80% पैसे सरकारचे आहे त्याच्यात. सरकारचं पण नुकसान होतं आहे, त्यांचं नुकसान होतं आहे. जरा तरी शर्मिंग काय आहे का पगार घेतात? लाज लागते तरी आहे तुम्हाला अधिकारी म्हणून? किती प्रोजेक्टच्या पाहिजेवर आपण ठरवलेली याचे 1 कोटी, सरकारचे 4 कोटी एवढा पैसा जर म्हणजे खर्च होतोय तर तो उद्योग उभा राहायला नको काय? पण जरा सुद्धा लाज वाटत नाही. अरे काय उत्तर देतात हे? एमआयडीसीतले कारखान्यांना पण असाच त्रास हा? काय उत्तर देता तुम्ही? आणि अहो बाकी जिल्ह्यात सोडून द्या, उद्योग मंत्र्याचा जिल्हा आहे. लाजा तरी वाटलं पाहिजे तुम्हाला काम करताना. या त्यांनी केलेल्या सूचनानुसार आणि आमचा पण टाकला उल्लेख तरी चालेल की मला दाढीगिरी केली, अमुक केलं, सगळं टाका, काय हरकत नाही आम्हाला. पण प्रस्ताव असा तयार करा की त्यांना न्याय मिळेल. एवढं हो, ही लोहार समाजाची माणसं आहेत. ही शासनाची विश्वकर्मा योजना आहे. त्या योजनेचे लाभार्थी आहे ते. तू वैयक्तिक त्यांचं नाही काय ऍक्च्युअल केलं नाही ना. म्हणा ना आजारी नाही का स्कीम? भारतीय
भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सर एक मिनिट सर एक मिनिट साहेबांचा एक फोटो घ्या. त्यांना काय अडचण सर एक मिनिट सर एक मिनिट पुढे या. असं काय इकडे या. इकडे या तुम्ही. ह्याचा फोटो घ्या, हे घाबरलं. घ्या, घ्या. या. आणि पाठवा या ना ह्याचं दाखवा हात हात हेच ते लपलेले खाली पाहिजे कंपनी सुरू मोठ्याने बोला फक्त प्लीज हां अरे 4 दिवस उपोषणाला बसले काय तू पण विश्वाचे निर्माते प्रभू विश्वकर्मा देवी दुर्गा देवी यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या पाठिंब्याने संविधानाच्या विश्वासाने माझ्यावरती झालेल्या जो कंपनीवर अन्याय आहे त्याच्या निषेधार्थ मी उपोषणाला बसलो होतो. हे उपोषणात प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून माझ्यासोबत पत्रकारांनी माझा विषय चांगला लावून धरला. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत साहेब यांनी माझी चौकशी केली, माझी समजून घेतली आणि तात्काळ हा माझा विषय मार्गी लावून देण्याचं मला अभिवचन दिलं आणि लगेचच महाव्यवस्थापक जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना चांगले भरसावून हा उद्योग 24 तासात त्याचा मार्ग काढा. त्याबरोबर पत्रकारांनी मला चांगला सपोर्ट दिल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे महाराष्ट्र म्हणजे माझे सामाजिक कार्यकर्ते विस्तू आरते यांनी मला इथे येऊन बसवलं. 1 महिना वाट पाहिली, काहीच झालं नाही म्हणून शेवटी मला जयंती महात्मा गांधी जयंती निमित्ताने मला उपोषण मी हे माझ्या मागणी दखल घ्यायला सुरू केलं आणि आज भाजपाचे सर्व पदाधिकारी विशेष करून जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हे माझ्या पाठीत गंभीरपणे उभे राहिलेत आणि ते जे प्रश्न आहेत ते पण गंभीरपणे करून देतील हा मला विश्वास आहे आणि मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर महाव्यवस्थापक अनवर साहेब यांचे पण मी आभार मानतो आणि सर्वांचे माझे समाज बांधव माझे कुटुंबीय माझे संचालक यांनी पण मला सपोर्ट केला आणि हे आज एक मागणी मान्य झालेली आहे. त्याबद्दल मी आज उपोषण मागे घेतो. सर्वांचे आभार मानून मी भारतीय जनता पार्टीचा